मला जरा लवकर जायचे, आवरायचं नाही म्हणून जरा मदतीला घेतले माणसांना. काय करता हो? ट्रेनिंग चालू आहे. ट्रेनिंग ट्रेनिंग पुढच्या 6 जन्मात. हां बघा, या जन्मात ट्रेनिंग घ्यायचं, पुढच्या जन्मात व्यवस्थित काम करणार. ट्रेनिंग चालू आहे आता ह्या जन्मात जरा. काय करते शोभे? झालं का नाही तुझं? झाली तयारी माझी. झाले का? हो. माझ्या नवऱ्याने सरप्राईज दिले मला, साडी घेतली नवीन. होय. हा, चला मग. मला वाटलं मला जुनी साडी नेसायला लागेल, पण तोपर्यंत मस्तपैकी ब्लाऊज शिवून ठेवला होता नवीन साडी घेऊन. हा, कशी दिसते मी? छान दिसते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या जोडी ब्लॉगमध्ये. तर आज जरा लवकर उठले सकाळी सकाळी, आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे तयारी चालली, पोळ्याचं जेवण करायचे. आणि आमची आज पहिलीच वटपौर्णिमा आहे, तर आता देवपूजा करून घ्यायची आणि पोळ्या बनवायला घ्यायच्यात आता. किती दिवसातून असं मस्तपैकी घरात आले, त्यामुळं आज जरा प्रसन्न वाटते. मस्तपैकी देवपूजा वगैरे केली, 15 दिवस काय नव्हतं असं. आणि मी माझ्या किचनला पण लय मिस करत होती, त्यामुळं आज डायरेक्ट पोळ्याच बनवायला घेतलेत. मस्त असं छान वाटते घरात आल्यामुळं. घर वगैरे पुसून झालं आता व्यवस्थित, आणि देवपूजा केली. आता डाळ घातली होती शिजायला. हे बघा, डाळ घातली होती शिजायला, डाळ शिजून झाली. आमटीसाठी हे वाटण काढले, आणि पोळ्यासाठी पीठ मळून थोडं कणिक भिजत ठेवले, आणि भाज्यांसाठी कांदा चिरून घेतला आहे. आता बाकीचं आपण करून घेऊया हळूहळू. आता वाटण वाटून घेते, जरा भाजून घेते हे आमटीसाठी, आणि हे पुरण आहे ते वाटून घेते, आणि भात घालून घेते, आणि गुळवणी बनवते, मग शेवट पोळ्या बनवेल. पहिली मस्त अशी कॉफी पिते, आणि मग बाकीचं काम सुरू करते. सकाळी सकाळी उठून पूजा करून लोक बसलेत आता. काय हो, काय आज? रामकृष्ण. रामकृष्ण. अरे काय आज? हां, ओके. किती फेरे मारू मी? हां, 7 मारू का 10-15 मारू? हां, एक. मला तर वाटतं 10-15 माराव्या तर तुमच्याकडे बघून. मारते ना, 7 नाही 14 मारते, डबल. पहिला खोबरा भाजून घेते. धने, बडीशेप, तीळ आणि लसूण आणि खोबरं सगळं वेगळं वेगळं भाजून आता मिक्स करून थोडंसं भाजते, आणि मग ते बाजूला काढून थोडंसं मिरच्या भाजून घेते. जास्त हे झाले सगळं भाजून, ते बाजूला घेते काढून एका ताटात. आता थोड्या मिरच्या भाजून घेते. मिरच्या भाजताना थोडंसं तेल टाकते मी त्याच्यात, चांगलं तळून घे. आमटीचं आता भाजून झाले, ते थंड होईपर्यंत आपण भाज्याचं पीठ मळून घेऊ. त्याच्यामध्ये हे कांदे चिरून घेतले, म्हणजे जास्त कांद्याचंच आवडतात त्यामुळं. आणि आता त्याच्यामध्ये साहित्य टाकते, थोडीशी हळद टाकते, मीठ टाकते थोडं चवीनुसार, थोडा ओवा कुस करून टाकते म्हणजे त्याचा वास उतरेल त्याच्यामध्ये, आणि जिरं टाकते थोडंसं, आणि लाल तिखट टाकते. बेसन पीठ टाकते थोडंसं. कांदा थोडा जास्तच ठेवते आणि बेसन पीठ कमी, म्हणजे थोडंसं तेल कमी लागतं आणि कुरकुरीत पण लागतं थोडंसं. आणि एवढं टाकल्यानंतर आता
जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याला असं मस्त मिक्स करून घेते. आता मस्त पीठ मळून ठेवले. आता थोडा वेळ झाकून ठेवते, मग त्याला पाणी सुटेल. मग भिजल्यानंतर ना तळून घेते. आता बाकीचं करून घेते, जरा आमटी करून घेते, पुरण वाटून घेते, भात टाकते आणि पोळ्या करते. मग फोडणीसाठी तेलामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकलाय. त्याचबरोबर थोडेसे खडे मसाले टाकलेत, कारण थोडंसं आमटीमध्ये थोडा फ्लेवर उतरतो, वास येतो, जरा मस्त चांगली लागते चव. तर बघू कशी लागते. मला जरा लवकर जायचे, आवरायचं नाही म्हणून जरा मदतीला घेतले माणसांना. काय करता हो? ट्रेनिंग चालू ट्रेनिंग ट्रेनिंग पुढच्या 6 जन्मात. हां बघा, या जन्मात ट्रेनिंग घ्यायचं, पुढच्या जन्मात व्यवस्थित काम करणार. ट्रेनिंग चालू आहे आता ह्या जन्मात जरा, त्याच्यामुळं असं आमटी झाली. आता पापड्या तळून घेते, कोरड्या, आणि भाजी तळून घेते, आणि मग फक्त पोळ्या. आता झालं. आता पीठ थोडं मळून ह्याच्यात ठेवलं भिजायला, आणि हे बघा पुरण झाले वाटून, यांनी वाटून दिले. आता पोळ्या करून किती गुळवणे टाकले, आणि कोरड्या आणि पापड तळून घेतलेत. आणि भजी तळते. भजी थोडीशी तळणार आहे, जो नैवेद्याला लागतात तेवढी, बाकीच्या आल्यावरती तळेल, नाही तर मग ती नरम पडून जातात म्हणून. आणि आता नैवेद्यापूर्वी पोळी बनवून घेते, का तर मग परत आल्यानंतर गरम गरम जेवायला पोळी बनवून घेते. भाज्याचं पीठ मागाशी भिजत घातलेलं, मस्त भिजले, त्याला पाणी सुटले आता, आणि तेल पण जास्त लागत नाही, मस्त अशी तळतात. पुरतं केलं तर नैवेद्य काढून घेतलाय, आणि तिकडे एक मैत्रीण आहे, तिच्यासाठी पोळी, आमटी, भात आणि कुरडे, भजी वगैरे ते डबा भरून घेतलाय, तिला द्यायचा आहे. पण आवरून घेते जरा, साडी वगैरे नेसून आणि हे करून, आणि मग पूजा करून आल्यावर बाकीचं आवरून घेते. चला. काय करते शोभे? झालं का नाही तुझं? झाली तयारी माझी. झाली का? हो. माझ्या नवऱ्याने सरप्राईज दिले मला, साडी घेतली नवीन. होय, हा. चला मग. मला वाटलं मला जुनी साडी नेसायला लागेल, पण तोपर्यंत मस्तपैकी ब्लाऊज शिवून ठेवला होता, नवीन साडी घेऊन. हा, कशी दिसते मी? छान दिसते. हे ताट तयार करून ठेवले ह्यांनी, आणि नैवेद्य काढलाय, आणि जातो आता. जावा. चला चला, वडाला जाऊया. चला आता वडाला चाललोय. माझ्या मैत्रिणी तिथे थांबल्यात, आणि आता आम्ही दोघं जण गाडीवर चाललो. नवऱ्याने दिलेली साडी म्हणून जरा जास्त छान दिसते. अरे चौथा पार्टनर कुठे आहे तुमचा? आले आता वडाची पूजा करून. हे बघा कशा हळद चालली, हळदी कुंकू लावणे कर. माझी तर काय सुट्टी आज, त्यामुळे मला नाही जायचे. इकडं आता काम सुरू झालंय. झाल्या का पोळ्या शुभ? चाललेत ना. हा, चाललेत हो. नैवेद्य दाखवायचं चाललंय आता. तुम्ही पण म्हणा, 7 जन्म हीच बायको भेटू दे म्हणून. झाल्यात आता पोळी, जेवण तयार. आमचं सत्यवान जेवायला बसलेत. सकाळपासून त्यांनी पण उपास धरला होता, त्यांनी पण काय खाल्लं नव्हतं. कसं झालं हो जेवण? हां, छान झालं. ओके. चला आता मी पण जेवण घेते.